लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येत्या काही भागात आपण पाहणार आहोत की काव्या इथे म्हणत असते की रम्याने खरंच लग्न केलेलं आहे की नाटक करते, आता आपण तिचं भिंग फोडूया असं म्हणून काव्या खरं तर इथे 2 फुलाचे हार घेऊन येते आणि ते रम्याला म्हणत असते आम्ही कुणीही तुझं लग्न पाहितलं नाही, त्यामुळे पुन्हा एकदा लग्न होऊन जाऊ दे, म्हणजे सगळ्याच्या साक्षीने विजय आणि तुझं लग्न बघता येईल. तेवढ्यात खरं नंदिनी म्हणत असते की मी तर अक्षता घेऊन आलेले आहे. आता हे सगळं काही बघून खरं तर रम्या फार घाबरलेली असते, कारण की तिने खरं विजयसोबत लग्न केलेलंच नसतं. आता इकडे नंदिनीच्या पाठोपाठ आलेला असतो तो म्हणजे जीवा. जीवा आल्याबरोबर म्हणत असतं की मी मंगलाष्टकं बोलणार, सगळ्या विधी आपल्याला पार पाडायच्या आहेत. नंतर पार्थ म्हणतो की मी तर मंगळसूत्रच घेऊन आलेला आहे, आता आमचे विजयराव तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घालतील असे ते पार्थने म्हटलेलं असतं. खरं तरी ते काव्याच्या हुशारीने ते रम्याचं भिंग फोड झालं, कारण की सगळ्यांनाच माहीत असतं की ही रम्या विजयसोबत कधी लग्नच करणार नाही. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.